श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडशोपचारे पूजावे. स्वामी चरण भक्तीने नलगे करावे. तीर्थाटन योगाभ्यास ओम हवन सांडोनिया ओघा शीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाथा ऐकता पुनरावृत्ती चुकेल गता. ध्यायचे अंती अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती स्वच्छने राहती. तया पुरी चोळप्पाच्या दृढ भाव घरी राहिले. स्वामी राव हे तयाचे सुकृत पूर्वे. नित्य सेवा घडे त्याते जे केवळ वैकुंठावासी. अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप. चोळप्पा केवळ निर्धन परी. स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी. कैसी हाय तयाची भक्ती नित्य पहा. ती परीक्षा येती नाना प्रकारे त्रास देती. परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित. तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती. कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारण. कोणी मागती संतान व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोंगे कष्टले संसार तापे. तप्त झाले मायामय पसारते. फसले ऐसे आले किती एक सर्वासी. कल्प द्रुमास मानव होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त का जास्तव अवतीर्ण. मानव रूपे जहाले भक्त अंतरी. जे जे इच्छिती तेथे येती राज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करताती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले दोष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. असोनी मनती जनांसी ढोंगी यांच्या नांदी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी. कोणते हो वसतसे काय तुम्हा वेड लागले. वंदित ढोंग्यांची पावले. यात स्वार्थ न परमार्थ मिळे. फसला तुम्ही अवघेही ऐसे तयांनी निंदिले. समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. पहा वय आले लक्षण समर्थ समजले ती कोण. ज्या घरी बैसले तेथून उठूनिया चालिले. एका भक्तांची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अवचारी होते बरोबरी. संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणून करू आता. दर्शनेच्छू जन अख्यात पातले तेथे. क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गरजती. वाचे हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती. कोणी फळे समर्पती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती. कोणी आणूनिया देती. कोणी काही संकल्प करीती. चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहाती. मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. एक क्षण एक घडता सत्संगती. तत्काळ पालटे की कुमती म्हणून कवी वर्णिताती. संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. जे निज हसते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखांसी. मनती यथेच्छ मिळे खावयासी. आज सारा दिवस उपवासी. जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी. तो येऊनी सेवेकरी. संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिका सारे नेत संन्यासी. मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनुदकासी. सूर्य जाता असता 40 तेथूनिया उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी. अनुदक वर्ज्य असे जे ते पातले करू छळना त्याची झाली विटंबना. दंडावया कुंसित जना अवतरले येती वर्या तयांच्या चरणी. ज्यांची भक्ती त्याची मनोरथ पुरविती. पसरली जागी ऐशी ख्याती लीला. ज्यांची विचित्र श्री पादवल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती.
त्यांचा उतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्ध्याय गोड हा श्री स्वामी राजा स्मरण स्मृती श्रीरस्तु शुंभ भवतु अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.